भाऊबीज का साजरी केली जाते? त्यामागील पौराणिक कथा काय आहे? आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक नात्याचे महत्त्व सांगणारा एक सण आहे. तर भावा बहिणीच्या नात्याचा आनंद द्विगुणित करणारे दोन सण आपल्याकडे साजरे होतात. एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा म्हणजे भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस असलेल्या भाऊबीजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन, दीपपूजन, वसुबारस यासोबतच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज ही साजरी केली जाते. पण दिवाळीत भाऊबीज का साजरी केली जाते? त्यामागील पौराणिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात. भगवान सूर्यनारायण यांच्या पत्नीचे नाव छाया होते. त्यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना यमराजावर खूप प्रेम करायची. ती नेहमी यमराजांना आपल्या घरी त्यांच्या मित्रांसोबत जेवायला ये असे निमंत्रण द्यायची. आपल्या कामात व्यस्त असलेले यमराज सतत हा बेत पुढे ढकलत राहिले. कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा दिवस आला आहे. या दिवशी यमुनेने यमराजाला पुन्हा भोजनासाठी बोलवले, पण यावेळी आपल्या घरी येण्याचे वचन घेतले. यमराजाला वाटले की मी जीव हरणारा देव आहे. कोणीही मला त्याच्या घरी बोलवू इच्छित नाही. माझी बहीण ज्या सद्भावनेने मला हाक मारते आणि तिच्याकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे. बहिणीच्या घरी येताना यमराजांनी नरकात राहणाऱ्या जीवांना मुक्त केले. यमराजांना आपल्या घरी येताना पाहून यमुनेच्या आनंदाला पारावर उरला नाही. आंघोळ करून पूजा करून त्यांना जेवण वाढले. त्यांचे आदरातिथ्य केले. यमुनेने केलेल्या पाहुणचाराने प्रसन्न झालेल्या यमराजाने बहिणीला वरदान मागण्याची आज्ञा केली. यमुना म्हणाली की दादा, तुम्ही दरवर्षी या दिवशी माझ्या घरी याल आणि माझ्याप्रमाणेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने वागणाऱ्या बहिणीला तुमच्यापासून कधीही भय नसेल. तुम्ही तिच्या भावाचे नेहमी रक्षण कराल. यमराजाने तथास्तु म्हणत अमूल्य वस्त्रे यमुनेला दिली आणि यमलोकासाठी मार्गक्रमण केले. या दिवसापासून उत्सवाची परंपरा सुरू झाली. आदरातिथ्य स्वीकारांना यमाची भीती वाटत नाही असे मानले जाते. त्यामुळे भाऊबीजेला यमराज आणि यमुना यांची पूजा केली जाते. आता मित्रांनो, भावाला औक्षण टिळा लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा सण. भाऊबीज झाली की संपतो. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजेच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये कोणतेही सण धार्मिक विधीशिवाय पूर्ण होत नाहीत. भाऊबीजेला बहिणीने भावाला कशा रीतीने औक्षण करावे व त्यासाठी काय तयारी करावी ते आपण जाणून घेऊयात. भाऊबीजेला बहिणीने भावाचे औक्षण करण्यासाठी पूजेचे ताट तयार करावे. त्यात कुंकू, हळद, अक्षदा, नाणं, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई ठेवावी. भावाला औक्षणापूर्वी चौरंगावर किंवा पाठावर पूर्व पश्चिम बसवावे. या चौरंग किंवा पाठावर लाल आसन टाकावे. त्यावर तांदळाची आरासही काढू शकता. भावाला चौरंगावर बसून बहिणीने सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा. कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्यात. अक्षता म्हणजेच औक्षवंत. दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पूजेच्या ताटात असाव्यात. केलेलं पूजन देखील अक्षताप्रमाणे पूर्ण असावे, हा त्यामागील अर्थ आहे. यानंतर भावाला सुपारी, सोन्याच्या एखाद्या दागिन्याने ओवाळावे. यासह ताटातील दिव्याने भावाची आरती ओवाळून औक्षण पूर्ण करावे. औक्षण पूर्ण केल्यानंतर भावाला गोड मिठाई खाऊ घालावी. भावांनीही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. औक्षणानंतर भावांनी बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षणाचे वचन द्यावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा जर आवडली असेल आणि ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.